प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. पुरू म्हणत असतो की किचनमधून नक्कीच काहीतरी छान वास येत आहे आणि त्याचवेळी मग मुक्ता त्या ठिकाणी लाडू घेऊन येते. सई आणि सागर पटकन ते लाडू खातात. सगळ्यांनाच लाडू खूप आवडलेले असतात. तर माधवी विचारत असते की तू आत्ता लाडू कसे काय बनवलेत, आणि मग त्यावर मुक्ता सगळ्यांना सांगते की जेव्हा मी किचनमध्ये गेले तेव्हा तिथे खूप साऱ्या पुरणपोळ्या होत्या आणि ते ऐकून सगळेजण सागरकडे बघून हसू लागतात. तर सागर खाली मान घालतो. तर मुक्ता म्हणते की माझी आई नेहमी सांगते की अन्न कधीच वाया जाऊ द्यायचं नाही, म्हणून मग मी त्या सगळ्या पुरणपोळ्या मिक्सरमध्ये टाकल्या, बारीक केल्या, त्यात साजूक तूप घातले आणि हे लाडू बनवले. आणि ते ऐकून सगळेजण खुश होत मुक्ताचं कौतुक करतात. तर पुरू सागरला म्हणत असतो की बघितलं ना जावई बापू, माझी लेक किती गुणाची आहे ते. तर माधवी म्हणत असते पण आपले जावई बापूसुद्धा काही कमी नाही, त्यांनी मुक्तासाठी एवढं सगळं केलं. आणि त्यावर मुक्ता म्हणते की आई आता तू पार्टी बदललीस का गं? आणि त्यावर माधवी हसतच हो म्हणते. तर पुरू मुक्ताला सांगत असतो की बाळा तू काही काळजी करू नको, मी अजूनही तुझ्याच पार्टीत आहे. मात्र मुक्ता हसतच म्हणते की तरीसुद्धा मी तुला हे लाडू खाऊ देणार नाही. आणि ते ऐकून सगळेजण पुरूकडे बघून हसू लागतात. त्यानंतर पुरूला आठवतं की बापूंना सुद्धा पुरणपोळी खूप आवडते आणि मग तो लगेच काही पुरणपोळ्या घेऊन कोळी फॅमिलीकडे जाण्यासाठी निघतो. मिहिका सुद्धा त्याच्या पाठोपाठ जाते. तर इकडे सई म्हणत असते की आजचा दिवस खरंच खूप छान होता. आज पप्पाने बनवलेल्या पुरणपोळ्या आपण खाल्ल्या आणि शाळेत मला आदित्य दादासुद्धा भेटला. आणि ते ऐकून सागरला धक्काच बसतो. तर मुक्ता त्याला सांगते की आदित्यचं ॲडमिशन सईच्या शाळेत झालं आहे. आणि ते ऐकून सागरला आनंद होतो. तो सईला म्हणतो की आता तुला रोज तुझा दादा भेटणार. आणि त्यावर सईसुद्धा आनंदाने हो म्हणते. त्यानंतर सई आणि माधवी तेथून निघून जातात. तर मुक्ता सागरला सांगत असते की काळजी करू नका, हळूहळू सगळं काही ठीक होईल. त्यावर सागर म्हणतो हो, एक ना एक दिवस आदित्यला माझ्या प्रेमाची जाणीव नक्कीच होईल. आता मलासुद्धा लांबून का होईना पण त्याला रोज बघता येईल, त्याला भेटता येईल. त्यानंतर कोळी फॅमिलीकडे खूप आनंदाचे वातावरण असते, कारण लकी MBA क्लिअर झालेला असतो, त्यामुळे सगळेजण खूप खुश असतात. लकी तर गळ्यात हार घालून घरभर नाचत असतो. सर्वजण त्याचं कौतुक करत असतात. मात्र सागर म्हणतो की आधी तू मला तुझा रिझल्ट दाखव. आणि मग लकी लगेच मोबाईलवर रिझल्ट दाखवतो. त्याला 75% मिळालेले असतात आणि त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. कोमल म्हणत असते की याने नक्कीच कॉपी केली असणार. मात्र लकी म्हणतो की अजिबात नाही, मी अभ्यास करून पास झालो आहे. आणि त्यामुळे मग सगळेजण त्याचं कौतुक करतात. आणि मग लकी सागरकडे जात म्हणतो की दादूस, आता मी पास झालो आहे तर तुला मी जे सांगेल ते करावंच लागेल. त्यावर सागर विचारतो बोल काय हवं आहे तुला? त्यावर लकी सांगतो 1.5 लाख रुपये. आणि ते ऐकून सगळेजण आश्चर्याने त्याच्याकडे बघतच राहतात. सागर विचारतो की एवढे पैसे कशाला हवेत तुला? आणि त्यावर लकी सांगतो की आता मी MBA क्लिअर झालो आहे ना, मग मला मित्रांसोबत ट्रिपला जायचं आहे आणि तू आता प्लीज नाही म्हणू नको. मात्र सागर मुद्दाम त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे लकी म्हणतो की मुक्ता वहिनी तू तरी सांग ना. आणि त्यावर मुक्तासुद्धा लकीची बाजू घेत सागरला सांगते की लकीने एवढा अभ्यास केला आहे, त्याला एवढे छान मार्क्स मिळाले आहेत, तर तुम्ही त्याची ही इच्छा पूर्ण करायलाच हवी. आणि मग त्यावर सागर हसतच म्हणतो की माझ्या भावासाठी मी काही करायला तयार आहे. आणि ते ऐकून सगळेजण खुश होतात. लकीला तर खूप आनंद झालेला असतो. आणि मग बापू इंद्राला म्हणतात की आता सगळं काही मार्गी लागत आहे, तर आपण घरात गोडधोड बनवू. आणि त्यावर इंद्रा म्हणते की गोडधोड बनवायचं असेल तर ते तुमच्या सुनबाईंनाच सांगा. आणि मग त्यावर मुक्ता म्हणते ठीक आहे, मी लगेच नारळाच्या वड्या बनवते आणि खीरसुद्धा. आणि त्यावर इंद्रा हसतच म्हणते की गोडधोड बनवायचं असेल तर हिच्या मिठाईचं दुकान लगेच सुरू होतं, आणि जेव्हा मी हिला मासे बनवायला सांगते तेव्हा हिचं तोंड लगेच बंद होतं. आणि त्यावर बापू हसतच म्हणतात की मग सुनबाई तू आज एक काम कर, गूळ आणि दूध घालून माशांचाच हलवा बनव. आणि ते ऐकून सगळेच हसू लागतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सागर ऑफिसमध्ये बसलेला असतो. त्याचवेळी मिहिर त्या ठिकाणी येतो. सागरच्या केबिनमध्ये सगळीकडे कागदाचे बोळे असतात आणि ते बघून मिहिर विचारतो की दादूस हे सगळं काय आहे आणि तू काय लिहितोय वहीत? त्यावर सागर सांगतो की अरे मी कविता लिहित आहे. आणि ते ऐकून मिहिर त्याच्याकडे बघतच राहतो. तो सागरला विचारत असतो की तुझा आणि कवितेचा काय संबंध?
तू कविता करणं म्हणजे मुक्ता वहिनीने चिकन खाण्यासारखं आहे. आणि त्यावर सागर म्हणतो की उगाच तू काहीतरी बोलू नको. त्यामुळे मिहीर त्याला विचारतो म्हणजे तुला खरंच कविता सुचली आहे की काय. त्यावर सागर म्हणतो हो. आणि मग तो मिहीरला त्याने लिहिलेली कविता वाचून दाखवतो. आणि ती कविता ऐकून मिहीर म्हणतो की दादूस तू प्लीज पुन्हा असं काही करू नको, नाहीतर प्रेम होण्याच्या आधीच तुमचं ब्रेकअप होईल. आणि मग तो सागरला सांगतो की हे असं काहीतरी करण्यापेक्षा तू वेगळं काहीतरी कर ज्यामुळे मुक्ता वहिनी इम्प्रेस होईल. आणि मग सागरसुद्धा मुक्ताला कशा प्रकारे इम्प्रेस करता येईल याचाच विचार करत असतो. त्यानंतर रात्री तो घरी जातो. तो त्याचं सोशल मीडिया अकाउंट चेक करत असतो आणि काल अपलोड केलेला त्या तिघांचा फोटो बघून तो हसतच मनाशी म्हणतो की नक्कीच हा फोटो सावनीने सुद्धा बघितला असणार आणि मला काय सांगायचं आहे हे तिला अगदी बरोबर कळलं असणार. त्याचवेळी इंद्रा त्याच्यासाठी पाणी घेऊन येते आणि मग ती बापूंना विचारत असते की मी तुम्हाला 10 मिनिटांपूर्वी विचारलं की आज जेवायला काय बनवू, पण तुम्ही काही उत्तर दिलं नाही. मग आता काय करायचं मी. आणि तुमची सूनबाई बघा अजूनही किचनमध्ये आलेली नाही. आणि त्यावर सागर तिला शांत करत म्हणतो की ती अजूनही किचनमध्ये आलेली नाही कारण मीच तिला सांगितलंय की आज आपल्याला बाहेर जेवायला जायचंय. त्यावर इंद्रा नाराज होत म्हणते म्हणजे मग आमच्यासाठी तरी काहीतरी बनवावं लागेलच ना. त्यावर सागर म्हणतो की आपण सगळ्यांनी मिळून जायचं आहे. आणि ते ऐकून इंद्रा आणि बापू खुश होतात आणि मग लगेच तयार होण्यासाठी जातात. तर दुसरीकडे मुक्ता कोणती साडी नेसू याचा विचार करत असते आणि त्याचवेळी सागर तिच्या कपाटामधून एक लाल रंगाची साडी काढतो आणि बेडवर ठेवतो. मुक्ता त्याला काय असं विचारत असते तर सागर त्या साडीकडे इशारा करतो आणि तेथून निघून जातो. तर सागरने आपल्यासाठी ही साडी काढून ठेवली आहे हे बघून मुक्ता खूप खुश होते. त्यानंतर घरातील इतर सगळेजण तयार होतात आणि बाहेर जाण्यासाठी ते निघालेले असतात. इतक्यात सागरच्या पोटात कळ येते. त्याला खूप त्रास होत असतो त्यामुळे सगळेजण काळजीत पडतात. इंद्रा म्हणत असते की आपण कुठेही जायचं नाही, मी घरीच खिचडी भात बनवते. मात्र सागर म्हणतो की त्याची काही गरज नाही आहे, मी टेबल बुक केलाय, तुम्ही सगळेजण जा, मी इथेच थांबतो. त्यावर इंद्रा म्हणते अरे मग मी थांबते तुझ्याजवळ. मात्र सागर म्हणतो की नाही, मुक्ता थांबतील माझ्याजवळ. आणि तो मुक्ताला विचारतो की तुम्ही थांबाल ना. त्यावर मुक्ता म्हणते हो नक्कीच. आणि मग त्यानंतर तो लकीला सगळ्यांना हॉटेलमध्ये घेऊन जायला सांगतो आणि मुक्तालाही म्हणतो की तुम्ही माझ्यासाठी प्लीज पोटदुखीची गोळी घेऊन या. त्यावर मुक्ता हसतच विचारते की तीच गोळी ना जी लग्नाच्या पहिल्या रात्री तुम्ही घेतली होती. आणि त्यावर सागर वैतागूनच हो म्हणतो. तर मुक्ता हसतच ती गोळी आणण्यासाठी जाते. आणि मग त्यानंतर मुक्ता घरातून बाहेर पडल्यावर सागर हसतच म्हणत असतो की चला सगळं काही मी ठरवल्याप्रमाणेच झालं आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सागर मुक्ताला एक छान सरप्राईज देतो. त्याने तिच्यासाठी घरभर डेकोरेशन केलेले असते आणि त्यामुळे मुक्ता खूपच खुश होते. आणि मग त्यानंतर ते दोघेजण डान्स करत असताना अचानक सगळी फॅमिली त्या ठिकाणी येते आणि त्यामुळे मुक्ताला अजून सागरच्या पाठीमागे लपून बसते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.